probability, this is nothing. Again, we have studied in 10th. Studied probability in standard 10. Here we start with that, and then we'll move on to next further topics. जो हमने 10th में पढ़ा था उसके आगे. ओके, सो probability मध्ये आपण बघितलेलं 10th ला फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती आहे PA इक्वल टू NA अपॉन NS किंवा जे CBSE ला असतील PA इक्वल टू NE अपॉन PE इक्वल टू NE अपॉन NS असं आपण म्हणायचं. That is the standard formula to find out the probability. ठीक, आता probability कधी पिक्चर मध्ये येते? ज्यावेळेस एखादा इव्हेंट हा शुअर नसतो त्यावेळेस. ठीक आहे, ज्यावेळेस एखादा इव्हेंट शुअर नसतो त्यावेळेस. शुअर असेल तर मग त्या केसमध्ये काय प्रोबॅबिलिटीचा विषय काय होणार? 100% शुअर झाला तो विषय. ठीक आहे, त्या इव्हेंट सुद्धा आपण बघणार आहे शुअर इव्हेंट काय असतो. पण प्रोबॅबिलिटीचा विषय अशा ठिकाणी येतो ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नेमकं काय काय होऊ शकतं. ठीक आहे, काय काय होऊ शकतं हे माहिती आहे, पण नेमकं काय होणार ते माहित नाही. ते प्रोबॅबिलिटी पिक्चर मध्ये येणार. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर पॉइंट टॉस केला, ठीक आहे, एक पॉइंट मी टॉस केला तर काय होऊ शकतं? हेड येणार किंवा टेल येणार. हे शुअर आहे, हेड किंवा टेल. तुम्ही म्हणाल पॉइंट बार टेल डिस्कस करते आपण. त्याच्याकरता जो शब्द असतो कोणता? अ फेअर पॉइंट. तुम्ही लक्ष नाही दिलं तिकडे, तुम्ही फक्त पॉइंट टॉस केला हेड टेल. तो एक वर्ड असतो प्रोबॅबिलिटीच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. टेलला सुद्धा फेअर पॉइंट इज टॉस. फेअर 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 म्हणजे कसा? एक व्यवस्थित तो पाहिजे, त्यामुळे उभा राहणार नाही. उभा कधी नाही जर पाहिजे व्यवस्थित नसेल तर फेअर पॉइंट इज टॉस. ठीक आहे, that is मध्ये we know that either head will appear or tail will appear, but exactly what will appear we don't know. So that is called as probability. ठीक, क्लियर आहे? असंच एक एक्सपेरिमेंट आपण कुठला एक दुसरा एक्सपेरिमेंट करू शकतो. टॉसिंग टायर केल्यानंतर 1 2 3 4 5 6 येणार. यांच्यापैकी काय येणार हे माहिती आहे, पण नेमकं काय येणार ते माहित नाही. म्हणजे प्रोबॅबिलिटी. पण समजा मी H2 आणि O मिक्स केला, H2 आणि O मिक्स केला तर काय होणार? H2O होणार. म्हणजे काय होणार? वॉटर. का असं होऊ शकतं का की सॅनिटायझर होईल का, वॉटर होईल का, रॉकेल होईल का, पेट्रोल होईल, असं होईल का? नाही. काय होणार आहे? 100% वॉटरच होणार आहे. ठीक आहे, वॉटरच होणार. त्या केस मध्ये तिथं प्रोबॅबिलिटीचा रोल राहत नाही. एक शुअर इव्हेंट होतं. म्हणजे ते एक्सपेरिमेंट्स आपण लॅब मध्ये आता तुमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल सुरू झालेले आहेत. फिजिक्स केमिस्ट्री जितकेही तुम्ही प्रॅक्टिकल्स करता, जितकेही प्रॅक्टिकल्स तुम्ही करता ते सगळे कसे असतात? यांचे फिक्स आउटपुट आपल्याला माहिती असतात. ते आपण शिकत असतो, ते माहिती असतात. तसंच होणार आहे. H2 घेतला, O घेतला, H2O वॉटर तयार होणार आहे, पाणी तयार होणार आहे. ठीक, म्हणजे फिजिक्सचे असतील, पेंडुलम जे काय एक्सपेरिमेंट असतील तर सर्वांचे काय असते? डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट आपण त्याला म्हणतो. डिटर्मिनिस्टिक, की त्याचा रिझल्ट किंवा आउटकम मला 100% माहिती आहे, तो तसा येणार. थोडासा डेविएट होतो त्याच्यापासून. तुम्ही लगेच आता लगेच शोधायला नाही जायचं. तिथे जाणार आता 90 डिग्री तापमान दोन्ही H2 आणि उद्यावर पाणी तयार करून बघतो. लक्षात? तर त्याचा डेविएशन थोडाफार असेल, पण आपल्याला माहिती 100% असं होणार आहे. म्हणून बरेच जण ते कॉपी करू शकतात ना प्रॅक्टिकलची रीडिंग. नाही तर कॉपी नसते करू शकले प्रॅक्टिकलची रीडिंग. प्रॅक्टिकल करताना तुम्ही पाहिलं असेल कसे करतात. 9th ला केलेले, आता बरे आता 9th ला केलेले एकच दोन जण करत राहतात. बाकी ते आठ नुसतेच पुसता उतारा, फुल उतारा एकदम कॉपी पेस्ट. त्याच्यामुळे करू शकता, कारण ते डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता 100% सर मी केलं होतं सर, हेच रिडिंग आले होते, आणि तेच रिडिंग येणार. त्यात थोडाफार पॉईंट मध्ये इकडे तिकडे फरक केला, संपला विषय. ठीक आहे, इतकं त्याच्यात मध्ये ते डिटर्मिनिस्टिक. मग रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे ज्यांचे आउटकम काय असू शकतात ते आपल्याला माहिती, पण नेमकं काय असणार माहित नाही. मग प्रोबॅबिलिटी पिक्चर मध्ये येणार. ठीक आहे, तर काही बेसिक टर्म्स आपण या ठिकाणी बघून घेऊया. So basic terms. First one, random experiment.
रॅन्डम एक्सपेरिमेंट. सो आपण आता जे काही डिस्कस केलं दोन प्रकारचे एक्सपेरिमेंट पाहिले, एक तर डिटर्मिनिस्टिक, दुसरे रॅन्डम एक्सपेरिमेंट. डिटर्मिनिस्टिक म्हणजे ज्यांचा आउटकम मला 100% माहिती आहे, ठीक आहे, आणि रॅन्डम म्हणजे ज्यांचा आउटकम काय असू शकतं हे मला माहिती आहे, म्हणजे पॉसिबल आउटकम्स आर नोन बट एक्झॅक्टली व्हिच आउटकम विल ऑकर वी डोंट नो, देयर इट इज कॉल्ड एज रॅन्डम एक्सपेरिमेंट. फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आपण घेतो त्या ठिकाणी पासिंग अ कॉइन किंवा पासिंग अ डाय किंवा ड्रॉइंग अ कार्ड etc. So all these are random experiments. Second one, outcome. Outcome. So outcome is nothing but result of random experiment. That is called as outcome. For example, tossing a coin हा जर एक random experiment असेल तर outcome काय असणार? Getting head किंवा tail वगैरे हे सगळे random experiment मधले outcomes असणार आहेत. Then sample space. Sample space. What is sample space? एखाद्या random experiment मध्ये all the possible outcomes, ठीक है, all the possible outcomes are called as sample space, ठीक है. तो sample space is denoted by S or omega, and it is nothing but state of all possible outcomes. If, for example, coin मध्ये sample set काय असतो? सिंगल coin. अगर talking about a single coin, sample space असतो आपला head, tail. हे सगळं 10th मध्ये शिकलेलं आपण जास्त रिवाइज करतो आहे. कारण झालं एक वर्ष होऊन गेलं 10th मध्ये शिकून आपल्याला. Then event. Fourth point, event. So event is nothing but it is a subset of sample space. It is a subset of sample space, and it is denoted by capital A, B, C, dot dot dot. For example, capital A equal to getting a head, so it is an event. Then for this we write down set of H. Set getting a head is an event, then it contains only H, that is head. We are talking about a single point. Next, favorable outcome. Fifth one, favorable outcome. Favorable outcome. So it is outcome belongs to specified event, then it is called as a favorable outcome. आपण याच्यामध्ये घेऊया आता जस्ट ओके. आपण या केस मध्ये फेवरेबल आउटकम साठी एक्झाम्पल घेत असताना जस्ट एक एक्झाम्पल आपण डाय, ठीक आहे, एक डायचा एक्झाम्पल घेऊया. जो काही पर्टिक्युलर इव्हेंट आहे, लेट अस से इव्हेंट ऑफ गेटिंग a number greater than 3. Now we are discussing about a die. Getting a number greater than 3. आता greater than 3 म्हणजे कोणकोणते नंबर येणार? 4, 5, 6. 4, 5, 6 are favorable outcomes. Getting a number greater than 3 in case of a die, so 4, 5, 6 are favorable outcomes. Types of events. Next one, 6.
types of events. Now there are certain types of events. First one, elementary event. Elementary event. So this event contains only single outcome. Elementary event means single outcome. For example, a tail. पण टेलच्या केस मध्ये काय होणार फक्त टी किंवा अ हेड obviously in case of a coin a single coin then it is head. Next one is certain event. So this is elementary event. Second one is certain event. Certain event. लक्ष द्या. What is a certain event? जसं मी सांगितलं डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये आपण पाहिलं होतं की सर्टन इव्हेंट काय असतं डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट बट वी आर हिअर टॉकिंग अबाउट रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे परत लक्षात ठेवा whose possible outcomes are known but exactly which outcome will occur that is not known. ठीक है, then it is called as a random experiment. So certain event means what? Certain event is nothing but it is sample space. That is a certain event. If an event has favorable outcomes as all the numbers or all the elements of the sample space, then it is called as a certain event. For example, getting a number less than 7. Getting a number less than 7. Obviously, we are discussing about a that. बघा मी जास्त डिटेल मध्ये एवढा आपल्याला येत नाहीये कारण हे सगळं आपण 10 पर्यंत स्टडी केलेलं आहे. फक्त जस्ट रिवाइज करतोय आपण. सो गेटिंग अ नंबर लेस दॅन 7 इन केस ऑफ ए डाट. काय आहे या इव्हेंट मध्ये काय काय आउटकम असू शकतात लेस दॅन 7 म्हणजे 1 2 3 4 5 6. Let us say this is event A. 1 2 less than 7 means 1 2 3 4 5 6, correct? And this is nothing but your sample space. Sample space is just डायरेक्ट केस मध्ये sample space काय असणार आहे 1 2 3 4 5 6. So certain event कधी म्हणणार आपण if the event is equal to sample space then it is a certain event, or in short sample space is nothing but it is a certain event. बघा लक्षात घ्या ज्यावेळेस आपण बेटिंग करतो किंवा पैज लावतो ठीक आहे शर्यत लावतो त्यावेळेस असं कधी म्हटलं तर मी जर तुम्हाला असं म्हटलं तुम्ही सगळे विचार चेक करू आपण मी असं म्हटलं तुम्हाला की मी डाय थ्रो करतो मी काय करतो मी डाय थ्रो करतो जर 1 2 3 4 5 6 आला तर तुम्ही दिवसभर इथंच थांबायचं ठीक आहे आणि जर 6 च्या वरती काही पण आलं काही पण आलं तर मात्र तुम्हाला सुट्टी तुम्ही ऍग्री करणार का नाही करणार नाही बेटिंग शर्यत 1 2 3 4 5 6 आला आता ती पार्टी भेड तुझ्याकडून समोसा तुझ्याकडून तू म्हणाली येणार तिकडे जाऊ करणार आहे का आपण असं नाही करणार बेटिंग असले ते प्रकार शर्यत ज्या ठिकाणी म्हणतोय कधी होतं त्यावेळेस अनसर्टॅनिटी असते आणि कुठल्याही वेळेस सांगतोय की सर्टन इव्हेंट पॅकेज मध्ये 1 2 डायरेक्ट थ्रो केला तेच येणार आहे 1 2 3 4 5 6 दुसरं काही येणार आहे का त्या ठिकाणी नाही येणार सो दिस इज अ सर्टन इव्हेंट. नेक्स्ट आता याच्या अपोजिट असतो इम्पॉसिबल इव्हेंट. याच्या अपोजिट असणार आहे इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे इट इज नथिंग बट empty set path. For example, एक आपण हे टाइप्स ऑफ इव्हेंट बघतोय सगळ्या एक इम्पॉसिबल इव्हेंट बघा गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 7 अगेन इन केस ऑफ ए डाय गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 7 हा एक मी सेट घेतलेला आहे म्हणजे एक इव्हेंट घेतलेला आहे तर तो झाला सेट की आणि त्याच्यामध्ये काय येणार ग्रेटर दॅन 7 डाय ठेवला काय येणार आहे काहीच येणार नाही म्हणजे एम्प्टी सेट
which is nothing but 5. So this is impossible. Impossible नाही आहे कुठल्याही केसमध्ये. Clear? Okay. Then complement of an event. Complement of an event. So a complement is written like this: a dash किंवा त्याला असे लिहितात a bar किंवा त्याला असे लिहितात a complement is nothing but all sample points which are in A or which are in S but not in A. A complement is nothing but all sample points which are in S, म्हणजे sample space मध्ये आहे but not in A. सेट ए मध्ये नाही. सेट ए कोणासाठी आहे? इव्हेंट ए साठी. अगेन वी विल टेक एक्झाम्पल ऑफ अ डाय. फॉर एक्झाम्पल A is equal to 1 3 5. A is equal to 1 3 5. Then A complement is equal to 2 4 6. Now again this is example of what? This is related to a die. When we are throwing a die, sample space is 1 2 3 4 5 6. So if set A or event A, because event is nothing but it is the set. Event is the set of all favorable outcomes. Okay. So event A is what? In this case, what is this event? Getting an odd number. That is the event, getting an odd number. After throwing the die, then 1 3 5. Then obviously A dash or A complement is nothing but getting an even number having sample points as 2 4 6. Next, algebra of events. 7 point. Algebra of events. Now again, algebra means some operations, some mathematical operations on events. Now basically, see, as we have discussed, event is nothing but it is a set. Event is a set of all possible outcomes. Event is a subset of sample space. So it is a set. More precisely, you can say it as event. Any event. Let us say this is an event A. Okay, this is an event A. Then this is nothing but set of all favorable outcomes. So it is also a set. So obviously set theory मध्ये जे काय रूल्स आहेत युनियन इंटरसेक्शन वगैरे ते सगळे प्रोबॅबिलिटी मध्ये सुद्धा येतात. केस ऑफ इव्हेंट सुद्धा येतात. सो अल्जेब्रा ऑफ इव्हेंट्स मध्ये आपण या ठिकाणी लिहून घेऊ शकतो ऑपरेशन्स इन सेट थिअरी. Operations in set theory. The first one, union of two events. Union of two events. What is union of two events? It is written like this: A union B, and it is nothing but set of all elements of A or B or both. Set of all elements of A or B or both. So this is A union B. Okay. Second, now this we have already discussed in case of sets. Second is intersection. Intersection of two events.
What is the intersection of two events? A intersection B. It is equal to set of common elements of A and B. आता हे ऑलरेडी आपण सेट्स मध्ये पण डिस्कस केलेलं आहे युनियन आणि इंटरसेक्शन. युनियन मीन्स ऑर, युनियन मीन्स ऍडिशन, युनियन मीन्स ऑड एलिमेंट्स. ठीक आहे, तर युनियनचा अर्थ होतो इथे लिहू शकता ऑर असेल किंवा ऍडिशन ज्यावेळेस आपण म्हणतो देयर इज युनियन. नाउ व्हेन यू से इंटरसेक्शन, सो इंटरसेक्शन इज नथिंग बट अँड. बघा या ठिकाणी अँड आहे आणि इकडे बघा काय आहे or. A or B or both or addition is nothing but union. Intersection is and or multiplication. Third one, exhaustive events. Exhaustive events. So two events are exhaustive if A union B equal to yes. Then they are called as exhaustive events. For example, A is a state of odd numbers. B is a state of even numbers. C is a state of natural numbers. C म्हणतो yes. So all the natural numbers are divided into two parts, odd numbers and even numbers. ठीक है, all the natural numbers 1 2 3 4 5 up to infinity, they are divided into two parts, odd and even. So A union B becomes the sample space. So these are called as exhaustive events. Next one, mutually exclusive events. हे सगळे वर्ड्स असतात ऍक्च्युअली यांची आपल्याला फार काही म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना हे सगळे वर्ड्स असतात प्रॉब्लेम्स मध्ये थेरोटिकल, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह, एक्झॉस्टिव्ह वगैरे. तर त्याचं मीनिंग आपण या ठिकाणी बघतो. म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट्स, mutually exclusive events. So in this case, जसं exhaustive events मध्ये काय असतं, A union B equal to sample space. Mutually exclusive events मध्ये A intersection B is equal to 5. So nothing is common in these two sets or in these two events. For example, set of odd numbers, set of even numbers. या दोघांमध्ये कॉमन काय आहे? ऑड नंबर्स मध्ये आणि इवन नंबर्स मध्ये काही कॉमन असतात का? असे काही नंबर आहेत का जे ऑड पण आहेत इवन पण आहेत? नाही. म्हणजे या दोघांमध्ये कॉमन काहीही नाही. इन अबोव एक्झाम्पल A intersection B is 5. So these are called as mutually exclusive events. एक नोट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. If A union B equal to yes and A intersection B equal to 5, then A and B are complementary. A and B are complementary events. बरोबर? जसे की आपण या ठिकाणी सुद्धा पाहिलं. बघा A युनियन B काय आहे? सॅम्पल स्पेस. A इंटरसेक्शन B काय आहे? 5 म्हणजे एम्प्टी सेट. ठीक आहे. जर युनियन त्याचा सॅम्पल स्पेस असेल आणि इंटरसेक्शन जर काहीही नसेल म्हणजे एम्प्टी सेट असेल म्हणजे 5 असेल तर याचा अर्थ या ज्या दोन इव्हेंट आहेत या कशा आहेत? कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी मीन्स व्हॉट? 5 चा
Clear? Are the complementary events. So these are complementary events. Now let us write out some notations